शॉट येतोय. पहिली बिंदी गेंद. हो गेंद हवा में. दूसरी मर्तबा यहाँ पे पहले बार गलती जरूर की थी. मिड ऑफ पे खिलाड़ी थे लेकिन गलती की गुंजाइश नहीं. अच्छी कैच लब की दूसरे अटेम्प्ट में. विकेट का पतन. आणि पाणी ना पाणी द क्रॅम्प आला आय गेस. पाचवा दिवस आहे या स्पर्धेचा आणि पाचव्या दिवसामध्ये सामना क्रमांक 5 सध्या आपल्याला पाहायला मिळतो. मराठा योद्धा टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलं सानवी 11 मोरसडे टीमला आणि ते सध्या धावा उभ्या करतायत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 32 धावा आलेल्या आहेत. चला जास्त इंजरी असेल तर बाहेर घ्या प्लेयर. सर प्लेयर बाहेर घ्या. पण प्लेयर आहेत ना आपल्याकडे एक्स्ट्रा. कॅप्टन निखिल नवीन प्लेयर बोलवा आपण. हो हो थांबा. जा जा जा. तुम्ही कमिटी मेंबर आहे. नाही नाही टीमचे ओनर आहेत ते. पर्यंत टाकून पूर्ण केलेत. पहिला चौकार सेकंड सिक्सर कौशिकच्या बॅट मधून आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणात धावा उभ्या झाल्यात आणि अगदी वेगाने या संपूर्ण धावसंख्येला ते उभारणी देतात. हे फार महत्वाचं आहे. ही मॅच खरं तर खूप चांगली होणार. मागील सामन्यामध्ये देखील
तब्बल 1 ओव्हरचं मार्जिन आपल्याला पाहायला मिळालं आणि तो सामना या ठिकाणी मात्र जिंकला गेला होता. अर्थातच सानवी 11 मोरसाड टीमने तिसरा बॉल, परंतु बॉलर चेंज. नवीन बॉलर योगेश सावंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3, तिसरा बॉल. 4 बॉल सध्या तो कंटिन्यू करेल. यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला. मागे बॉल चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी मात्र उपस्थित. एकच धाव अगदी सहजतेने पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचली. पहिल्या 32 रन पहिल्या 2 ओव्हर मध्ये होत्या. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न फसला. सिद्धेश पुन्हा एकदा कौशिक यांना स्ट्राईक वरती आणतात आणि ही चांगली रणनीती आहे. मोठे फटके ज्यावेळेस बॅटमधून येत नाहीत त्यावेळेस एक साधारणतः सिंगल डबलला प्राधान्य देणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. बरं तयार योगेश सावंत. 4 बॉल आतापर्यंत झालेत. ऑप्शनच्या भरपूर बाहेर चालला. बॉल सोडून दिला आणि हा बॉल असणारा वाईट बॉल. अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. आणखी एक शॉर्ट बॉल ऑन साइडला मिड विकेट कडे टर्न केला. फिल्डर आहेत. एकच रन एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. 46 रन आतापर्यंत झाल्यात. अजून 1 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मधील. 46. योगेश शेवटचा बॉल या ओव्हर मधील. बॅट चेज आणि जावं लागेल माघारी. पंचाची बोट आकाशाकडे. स्पष्ट आवाज इथपर्यंत देखील आला, परंतु फायनल रिझल्ट पंचांचा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट सांगणं हे मात्र थोडस जोखमीचं राहील. परंतु फायनली पंचांनी सांगितलं बॅट्समन आउट. सिद्धेशला जावं लागतं माघारी. 3 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 46 ला विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. चला प्लीज होल्ड करू नका. आपण नवीन बॅट्समन रेडी ठेवा. आणि जे नवीन बॅट्समन येतात त्यांनी लक्ष असू द्या. आपलं जे काही आपल्याला प्रोटेक्शन घालायचं ते मैदानाच्या बाहेर. त्यामध्ये आपलं गार्ड असेल, आपले निकॅप्स असतील, त्याचबरोबरीने आपले हँड ग्लोव्स, हे सर्व मैदानाच्या बाहेर आपण प्रिपेअर होऊन येत चला. शैलेश नवीन बॅटर मैदानामध्ये क्रमांक 5. इथे फटका ताणून खेचून मारलाय फिल्डर बॉलच्या खाली, परंतु भरपूर मोठा डिस्टन्स या ठिकाणी मात्र कव्हर करायचा होता. फक्त 1 आली. सिंगलने ओव्हरची झाली आहे सुरुवात. अविनाश 4थ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतो. जो गोलंदाज 2nd ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. 28 धावा त्याने खर्च केल्या, परंतु पुन्हा एकदा अविनाश वरतीच विश्वास दाखवला टीमने की या ओव्हरमध्ये ॲटलिस्ट अविनाश कमीत कमी धावा खर्च करेल. खोलात टाकला होता बॉल, बरोबर यॉर्कर लाईन. बरोबर बॅटच्या डेप्थला या ठिकाणी मात्र ओळखलं होतं आणि त्याच्या अगोदरच बॉल जस्ट वेळेस रिलीज केला गेला. बॅट्समनला समजलं होतं की पूर्ण यॉर्कर लाईनचा बॉल आहे, फक्त सन्मान द्यावा लागेल.
कोणती रन मिळत नाहीये. चांगली रणनीती आता सेकंड ओव्हर मध्ये अविनाश आपल्या 2 ओव्हरचा स्पेल ते पूर्ण करतायत. राऊंड द विकेट. लेग स्टंपच्या आता बाहेर जाणारा बॉल सोडून दिला आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. निखिल विकेटच्या मागून सांगतोय की हे बॉल नको आहेत, आणखीन थोडीशी बॉलिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे, कारण की डू ऑर डाय मॅच आहे. इथे जिंकलात तर सुपर 10 मध्ये आपण दाखल व्हाल आणि इथे हरलात तर पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी तुम्हाला 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. मग त्यातही हेच खेळाडू आपल्या टीम मध्ये असतील की नाही याची गॅरंटी नाही. फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेर. रनआउटचा खतरा होता परंतु नाही, नो बॉल आहे असे पंच सांगतायत. कमरेच्या वरून पूर्णपणे मारला गेला आणि फर्स्ट प्रायोरिटी इज नो बॉल देन व्हाईट बॉल. परंतु पंचांनी पहिले नो बॉल कॉल केला आणि इथून फ्री हिटची संधी मिळेल ती म्हणजे नवीन आलेला बॅट्समनला अर्थातच शैलेशला फ्री हिट. शॉर्ट बॉल पिकअप शॉट बॉल मिड विकेटच्या बाहेर. षटकार छेरन फ्री हिटच्या बॉलचा घेतलाय फायदा आणि बॉलला फेकून दिलं सीमा पार. षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 55 वर जाऊन पोहोचली. 55 अर्धशतक पूर्ण झालंय सानवी 11 मोरसडे टीमचं. आणखी एक शॉर्ट बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु इथे एक रन रोखू शकत नाहीये. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 56. चार बॉल आतापर्यंत झालेले आहेत. दोन बॉलचा खेळ शिल्लक. समोर कौशिक बॅटच्या रडार मध्ये बॉल नीट येत नाही. ऑन साइडला खेळलेत. कदाचित इथून या 2-2 धावा घेणं आवश्यकतेचं आहे मोरसडे टीमला, परंतु आता त्या काही गोष्टी जमत नाही. अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 57 वरती. ओव्हर नंबर 4 मध्ये सध्या आपण अविनाश यांना पाहतोय. यावेळेस कडक फटका. बॅट चेंज केली आहे आणि बॅट चेंज केल्यानंतर त्याने दाखवलंय की ही आहे माझी स्ट्रेंथ आणि बॉलला फेकून दिलंय सीमा पार. आणखी एक षटकार. बॉल साठी धावपळ केली जाते सध्या. आपण पाहू शकाल अमितजी गाडगे स्वतः असोसिएशनचे खजिनदार आहेत आणि तत्परता पहा किती आहे. एवढी मेहनत जर खरंच 5 दिवसांमध्ये घेतली असते तर बॉलांचे बॉक्स कमी लागले असते आपल्याला. एक मिनिट थांबा. चालेल, थांबूया पहिले आपण.
चला 63 धावा झालेल्या आहेत. अजून 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. 4 ओव्हर आतापर्यंत संपल्यात आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केलं आता शेखर येतोय. इथे देखील बॅचेस आणि इथून मात्र पाहू शकता आपण विकेटचं पतन पाहायला मिळते. महत्वाचा फलंदाज जो चांगल्या रिदम मध्ये खेळत होता तो कौशिक झाला बाद आणि धक्का दिलाय शेखरने टीम सानवी 11 मोरसडेला. आपल्याला फिल्डर अविनाश कडून कोणतीही चूक नाहीये. सिंगल एक धाव मिळते आणि आता स्ट्राईक वरती पुन्हा एकदा शैलेशला आपण पाहणार आहोत. जो शैलेश त्याने बॅट चेंज केली त्यानंतर मात्र चेंज केलेल्या बॅटने काही षटकार ठोकला होता शेवटच्या बॉलवरती. तोच खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्क वरती शेखर. 2 बॉल आतापर्यंत झाले. तिसरा बॉल फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये कॅचची संधी. येस कॉटन बोल्ड. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलाय सानवी 11 मोरसडे टीमला. आणखीन एक विकेट. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतला. 5 विकेट डाऊन. ऑप्शनच्या भरपूर बाहेर शफल झालेत आणि त्यामुळे कदाचित आता बॅट्समनला मात्र चेक करायचंय की हा वाईट बॉल आहे की नाही. बॅटिंग टीम रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आणि टीमची टोटल या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते 64. 64 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता बॉल. ड्राईव्ह केलाय. गुड शॉट. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला गेला परंतु नकार. लास्ट मोमेंटला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 सामने जिंकलेत आजच्या दिवसातील श्रीराम प्रसन्न धामणदेवी टीम. बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. आपले प्लेयर्स कुठे गेले असतील तर बोलवून घ्या कारण यानंतर आता तुम्हाला सामना खेळायचा. बरोबर 2 वाजून 54 मिनिटांनी पहिला बॉल टाकला गेला. याही वेळेस
ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉलला थोडं खेचण्याचा प्रयत्न झाला आणि इथून पाच ओव्हर पूर्ण करण्यासाठी तब्बल 35 मिनिटं घेतली गेलेत. प्रसाद सर 35 मिनिटं. एक फिल्डर आतमध्ये येईल. पाय लागलेल तो ठीक आहे. हा चला बरोबर आहे. चला आमचं काम आहे, आम्ही केलं, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. बाकी आता काही गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा पंचांकडे राखीव असतात, त्यामुळे त्यांनी ते देखील नमूद केलं. 65 रन स्कोरबोर्ड वरती आहे. शेवटच्या ओव्हरला होती सुरुवात आणि बॉलिंगसाठी अविनाशला इन्व्हाइट केले. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या वरून चालला बॉल, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. खरं पाहिलं तर मनीष सर खर तर सह्याद्री असोसिएशनची काळजी घेणारे सर्वच आहेत, परंतु सगळ्यात जास्त काळजी कोणाला असते तर अमित घाडगे यांना असते. घरी बसलेले असले, ऑफिसमध्ये असले किंवा मैदानावरती असले, प्रत्येक गोष्टीची माहिती घेत असतात, अपडेट घेत असतात. काय घडते मैदानावर किंवा काय चाललंय सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना हवी असते. आणि मग एकंदरीत ही जबाबदारी जी खरं तर संघटनेने त्यांच्यावरती दिली आहे ना, त्या संघटनेसाठी प्रामाणिक राहून ते काम करतात. आणि म्हणूनच आज अमितजी घाडगे यांच्या खरं तर कार्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मान दिला जातो आणि त्यांचे डिसिजन हे अचूक असतात, मग कोणत्याही बाबतीत असू द्या. मनोहरजी सपकाळ आमचे सहसचिव, आपलं देखील हार्दिक स्वागत. अविनाश 3 बॉल झाले, चौथा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल, फिल्डर बॉलच्या खाली, एलिव्हेशन कमी पडलं, बॉलला पाठवून दिलं फिल्डरच्या हातामध्ये, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. अविनाश बॉलिंग मार्क वरती, एक विकेट गेली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2 रन, तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार आणि इथे विकेट मिळाली. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 5वा बॉल अविनाश तयार. नवीन बॅट्समन जितेश. हाई बॉल हवेमध्ये आहे, कॅचची संधी, विकेट किपर बॉलच्या खाली, विकेट मिळाली आहे.
आहे. चला प्लीज स्टार्ट करा. आपण शेवटच्या बॉल साठी यश मैदानामध्ये एंटर झाला आणि शेवटचा बॉल म्हणजे या मॅचचा टार्गेट सेट करणारा बॉल 77 ऑन बोर्ड. लास्ट बॉल इथे बीट झालेले आहेत. रनआउटची शक्यता आहे आणि 77 ला इनिंग समाप्त. 78 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 78 धावा कशा रीतीने बनवल्या जातील हे सांगण्यासाठी पुढच्या इनिंग मध्ये आपण इन्व्हाइट करूया आमचे सहकारी समालोचक द व्हॉइस ऑफ नवापाडा डोंबिवली आमचे मनीष बागले सर, आणि त्यानंतर ते या स्पर्धेतून निश्चितपणे रजा घेतील. तत्पूर्वी आपण त्यांचा एक सन्मान या ठिकाणी अमितजी गाडगे सर आपण करूया मनीष सरांचा. चला चला थँक्यू. 78 रनचं टार्गेट. धन्यवाद. थँक्यू सो मच हर्षजी मडवी सर. आणि माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये अगदी थोडं काही मास्टर्स देण्यासाठी आपण आमंत्रित करूयात युवराजजी माळी सरांना देखील. थँक्यू सो मच. चला फिल्डिंग टीम लगेच या मैदानाच्या दिशेला रवाना व्हायचं. अजूनही आपल्याला 1.5 मॅचेस कव्हर करायच्यात. आणि येस थँक्यू सो मच. धन्यवाद. कौतुक आहे मग खऱ्या अर्थाने या सगळ्या टीम ज्या इथे खेळतायत ना त्या सगळ्यांचंच कौतुक असणार आहे. कारण रगरगत्या उन्हामध्ये अगदी 40 डिग्रीचं तापमान आहे आणि मग तरी देखील तुम्ही कुठलाही विलंब न करता प्रत्येक मॅचला चांगलं सहकार्य करताय. आमच्या अंपायर्सचंही कौतुक असणार आहे. थँक्यू सो मच सर. चला बॅट्समन चला आपण या मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स दोन्ही बॅटर्स आपल्याला विनंती आहे. फिल्डिंग टीम आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदरच त्यांच्याकडून आपण इम्पॅक्ट सबचा वापर करण्यात आला. इम्पॅक्ट प्लेअर इन ऍक्शन पाहायला मिळेल फिल्डिंग टीम कडून. 78 धावेचं लक्ष आहे.
येस. आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल स्टॉपवॉचही आपण चालू करणार आहोत. 25 मिनिट्स फॉर 5 ओव्हर्स. 3:41 अवधी आणि त्यावरती तो पहिला बॉल 3:40 अवधी आणि तिथे हा पहिला बॉल डिलिव्हर करण्यात येणार आहे. 78 धावेचं लक्ष आहे. तो पहिला बॉल आडव्या बॅटनी खेचलाय आणि खेचून सरळ मैदानाच्या बाहेर डिस्पॅच केलाय. पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. आलाय षटकार. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी फुल अर्लेनचा बॉल आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. चांगली बॅटिंग संयमाचा खेळ सुरू आहे. अगदी त्या पहिल्या बॉलवरती जो आर्क मध्ये होता स्लॉट मध्ये होता त्याला ती योग्य दिशा दाखवली. मग त्यानंतर ज्या बॉलवरती थोडासा सन्मान देण्याची आवश्यकता आहे तो सन्मानही देण्यात येतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा लागल्या धाव फलकावरती. लक्ष मोठंही नाहीये आणि लक्ष अगदी मापकही नाहीये. बॅलन्स टोटल आहे पण चांगला खेळ करावा लागेल. पॉवर प्ले तो जास्ती महत्वाचा आहे. शॉर्ट बॉल पुल बॉल हवेत आणि हवेत सरळ बाहेर लॉंग लेगच्या डोक्यावरून. खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बाहेर असतात तरीही डोक्यावरून फ्लाय झाला असता. आणखी एक आलाय षटकार. यावेळेस फुलटॉस बॉल आणि इथे देखील स्वीप केला बॉलला. यावेळेस हवाई सफर नाही तर जमिनीची लगत. कासत पुसत बॉल सरळ चौकार. पहिल्या 4 बॉलवरती आतापर्यंत यतीनवरती ते आक्रमण करण्यात आलंय. तो हल्ला करण्यात आलाय. 17 धावा लागल्या धाव फलकावरती. 17 ऑन द बोर्ड. ओहो स्क्वेअर कट लाजवाब. याही वेळेस थोडस बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळलाय. व्हॉट अ स्ट्रोक. ब्युटिफुल. शेवटचा बॉल. आता मात्र या षटकामध्ये 2 षटकार आलेत. एक सिंगल आणि 2 चौकारही आलाय. 1 टू गो. शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल मागे गेलेत. बॅकफुटला जाऊन अगदी अप्पर कटचा प्रयत्न केला होता. पॉइंट वरती खेळाडू आहेत आणि खूप चांगली कॅच. एक रनिंग एफर्ट्स. गुड कॅच. आणखी एक चांगला झेल आणि शेवटच्या बॉलवरती यतीनने विकेट घेतली आहे. मग मात्र आता निखिलला परतावं लागेल. जावं लागेल तंबूच्या आश्रयला परत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवल्या 17 आणि विकेटही गेली 1. अगदी आपण जो स्कोर अपडेट केला होता त्यामध्ये थोडासा फेरबदल आहे मित्रांनो. त्याबद्दल अभिषम असं आहोत.
धावा झाल्या धावफलकावरती 21 धावा लागल्या धावफलकावरती. अगोदर आपण सांगत असताना 17 धावा नक्कीच नमूद केल्या होत्या, पण ते 17 नाही तर 21 धावा लागल्या धावफलकावरती. यतींच्या पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा तब्बल आल्यात, पण मात्र त्या शेवटच्या बॉलवरती काही करण्याची आवश्यकता नव्हती. निखिल होते आणि त्या दरम्यान त्यांनी थोडीशी अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा लागते, बॅकवर्ड पॉइंट वरती चांगला झेल पकडण्यात येतोय, विकेट जाते. बॉलिंग ट्रॅक वरती आता यश आते हुए गेंदबाजी ट्रैक पे. फिलहाल पहली गेंद जो ऑफ स्टंप के सीधा बाहर. वाइड के साथ शुरुआत करेंगे. 22 रन हो चुके स्कोर बोर्ड पे. रनों की गति को यहां से रोक लगाना जरूरी होगा, रनों को रोकना जरूरी होगा. अच्छी गेंदबाजी करनी होगी. इस बार स्क्वायर कट, बेहतरीन स्ट्रोक, बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी देखते रह जाएंगे. गेंद सीधा निकल जाएगी सीमा रेखा के बाहर. एक और बाउंड्री. अच्छा खेल. फिलहाल तो ये संयम दिखाने की आवश्यकता होगी, यानी कि अगर हर गेंद पे आप बड़ा शॉट खेलने जाते हो, रिस्क की अब यहां से आवश्यकता नहीं है, क्योंकि जो बड़े रन आपको बनाने थे वो पहले ओवर में आपने 21 रन बना के आपके टीम के जो रन रेट है उसको अच्छी तरीके से मेंटेन कर लिया है. फिलहाल पहले 2 गेंदों में एक वाइड और एक चौका और उसी के साथ एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन बने फिलहाल स्कोर बोर्ड पे. यश बॉलिंग ट्रैक पे. यश ने पूरे टूर्नामेंट में इंप्रेसिव बॉलिंग की है. यंगस्टर है, अच्छी गेंदबाजी करते हैं. ये उनकी अगली गेंद लॉफ कर दिया, सीधा हवा में गेंद. लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, लॉन्ग ऑन पे भी खिलाड़ी, 2 खिलाड़ी, और यहां पे कोशिश जरूर की थी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने, लेकिन नहीं पकड़ पाएंगे कैच. ऐसी कैचेस पकड़ना जरूरी होता है. 2 रन ऐड करेंगे स्कोर बोर्ड में. 29 रन बन चुके स्कोर बोर्ड पे. सामने की गेंद थी, मिस टाइमिंग स्ट्रोक हुआ, सही से टाइम नहीं कर पाए गेंद को और लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी थे. यानी कि एक ट्रैप बनाया था, उस ट्रैप में पूरी तरीके से लगभग यश ने फंसा लिया था. ऐसी कैचेस पकड़नी जरूरी है. इस बार इनसाइड आउट करते हुए यहां पे एक और मौका. डायरेक्ट हिट. अगर डायरेक्ट हिट लगता तो काम तमाम हो सकता था, लेकिन ऐसा नहीं हुआ, क्योंकि आप जब स्क्वायर ऑफ द विकेट फील्डिंग करते हो तो डायरेक्ट हिट लगाना सबसे मुश्किल होता है, क्योंकि आपको केवल एक स्टंप वहां से नजर आता है और वहां से डायरेक्ट हिट लगाना वो थोड़ा मुश्किल काम. लेकिन यहां से अगर आपको जीतना है, ये जीत अपने नाम करनी है, तो ऐसे मुश्किल मौकों को अपने नाम करना होगा, एक अच्छा एफर्ट्स दिखाना होगा. अगली गेंद पीछे जाके पुल करने की कोशिश की थी, सही से टाइम नहीं कर पाया. मिड विकेट पे खिलाड़ी है और एक की तरफ से दूसरी रन भी कंप्लीट हो जाएगी. जी हां, बेहतरीन, बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन यहां से ऐड करते हुए स्कोर में तब्दीली होते हुए स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ. 32 रन बन चुके स्कोरबोर्ड पे. आखिरी गेंद अब इस ओवर की. इस ओवर में ज्यादा बड़े हिट्स नहीं आए, लेकिन ज्यादा रिस्क भी नहीं लिया गया ये कैलकुलेटिव क्रिकेट खेलते हुए. यश को संयम के साथ खेलने की कोशिश. गेंद हवा में, लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, एक और मौका, और ये मौका भी नीचे. ये मौके को भी नहीं बुना पाए. एक ओवर में गेंदबाज ने 2 कैचेस बनाई थी और वो दोनों ही कैचेस ड्रॉप करते हुए. ऐसा कहा जाता है ना, कैचेस विन यू द मैचेस. मैच जीतना है, सह्याद्री प्रीमियर लीग को अपने नाम करना है, तो आपको अच्छा खेल, अच्छी फील्डिंग, अच्छी गेंदबाजी वो करनी जरूरी. 2 ओवर का खेल हो चुका है समाप्त. 1 विकेट के नुकसान पे फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन बने स्कोरबोर्ड पे.
थैंक यू हर्षद जी। चलिए बॉलिंग टीम, बैटर्स भी रेडी है। चलिए, ये बहुत जरूरी था ये जो चलिए आगे बढ़ते मुकाबले की ओर। फिलहाल 12 गेंदों का खेल होता हुआ और पहली 12 गेंदों में डोमिनेट दिखाया हमने, और जो डोमिनेशन दिखा है वो डोमिनेशन हमने देखा है शेखर के बल्ले से और अविनाश के बल्ले से। और निखिल का नाम लेना भी उतना ही जरूरी है ना, क्योंकि निखिल ने जो शुरुआत कराई, जो आक्रामक शुरुआत कराई, उसके बलबूते फिलहाल टीम आगे बढ़ते हुए 24 गेंदों का खेल बचा है जीतने के लिए। 24 गेंदों में केवल 44 रनों की आवश्यकता होगी। अब यहां से फाइट बैक करनी होगी गेंदबाजी करने वाली टीम को। प्रकाश उनके हाथ में गेंद, और क्या प्रकाश फाइट बैक कर पाएंगे? फाइट बैक करने के लिए फिलहाल तो सबसे जरूरी होगा डॉट बॉल का परसेंटेज, और उसी के साथ अगर आप डॉट बॉल का परसेंटेज बढ़ाते हो और उसी के साथ फिर विकेट आपको मिल सकती है। डॉट बॉल उनके परसेंटेज को बढ़ाना बहुत जरूरी। प्रकाश गेंदबाजी ट्रैक पे आते हुए 24 गेंदों में जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता। स्कोर बना है स्कोर बोर्ड पे 34। पहली गेंद शॉर्ट बॉल, पटकी हुई गेंद, खिलाड़ी तैनात, ट्रैप था, ये ट्रैप रचा था और इस ट्रैप में बैटर को फंसाते हुए बढ़िया फील्डिंग, बढ़िया कैचिंग, बढ़िया बॉलिंग, विकेट का पतन। ये ट्रैप था युवराज सर, अगर सही मायने में आप देखोगे तो डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को हर बार जब राइटी बैटर बैटिंग करता है और डीप एक्स्ट्रा कवर पे खिलाड़ी रखते हैं, उन्हें हम 3 से 4 गज थोड़ा आगे रखते हैं, क्योंकि वो टाइम सही तरीके से नहीं कर पाता है। डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर कवर ड्राइव, लॉफ्टेड कवर ड्राइव, लेकिन ये ट्रैप बनाया था। ये पटकी हुई गेंद जो ऑफ स्टंप के बहुत ही बाहर थी, अपर कट करने की कोशिश की, वो भी लॉफ्टेड करने की कोशिश की और बेहतरीन कैच वहां पे लपकते हुए। मैंने कहा था ना कमबैक करना जरूरी है। 24 गेंदों में 44 रनों की आवश्यकता थी। ये बेहतरीन कमबैक करते हुए पहले गेंद पे विकेट, यानी कि जो पार्टनरशिप अब थोड़ी सी घातक लग रही थी, अब वो पार्टनरशिप भी ब्रेक होते हुए। नए बैटर योगेश आएंगे मैदान के अंदर। अच्छा खेल योगेश को करना होगा। दोनों टीम्स नेक टू नेक फाइट करने के लिए जानी जाती है, दोनों टीम्स अपना बेस्ट देने के लिए जानी जाती है, और उसी के लिए ये बेस्ट ऑफ बेस्ट का बैटल, कॉन्टेस्ट, राइवलरी मैदान के अंदर चलता हुआ। प्रकाश फिलहाल बॉलिंग ट्रैक पे, पहली गेंद पे विकेट। क्या अगली गेंद पे अच्छा स्ट्रोक देखने मिलेगा योगेश से? योगेश आते हुए योगेश आते हुए फिलहाल ये जड़ में डाली हुई गेंद थी, तेजी के साथ बढ़ना होगा आगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, जान जोखिम में डाल के रनिंग बिटवीन द विकेट्स कहना चाहूंगा मैं, क्योंकि आप जान हथेली में लेके भाग रहे थे। ऐसा लग रहा था कि यहां से गिव अप करना जरूरी नहीं होगा, यहां से ये रन वो कंप्लीट करनी होगी। अच्छा कमबैक, पहले ओवर में 21 रन देने के बाद यश की गेंदबाजी, 13 रनों की इकोनॉमिकल ओवर, और उसके बाद प्रकाश की विकेट टेकिंग बॉलिंग। ये अगली बॉल पटकी हुई गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, इस गेंद को शॉर्ट ऑफ पुल करते हुए मिड विकेट पे थोड़ी सी गलती, और यहां पे गलतियों की गुंजाइश नहीं होती। ऐसे मुकाबले में आपको गलतियां नहीं कर सकते, आप वो गलतियों से बचना होगा, आपको अच्छी फील्डिंग करनी होगी, ऑन द टोज रहना होगा। पलक झपकते ही अगर आपने आपकी पलकों को झपकाया होगा तो उस बीच, उस दरमियान दोनों बैटर्स ने 1 रन कंप्लीट कर ली है। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट्स, 2 रन यहां से ऐड करते हुए 38 बने फिलहाल स्कोर बोर्ड पे। एक और बार पटकी हुई गेंद, इस बार बिल्कुल टाइम नहीं कर पाए, गेंदबाज खुद आते हुए फॉलो थ्रू में। अच्छी फील्डिंग से केवल 1 ही रन मिलेगा। योगेश फिलहाल स्ट्राइकिंग एंड पे आते हुए, योगेश
पिछले 2 मुकाबलों में योगेश को एज ए इंपैक्ट यूज किया गया था। इस मुकाबले में अच्छी बैटिंग करनी उन्हें जरूरी होगी, इस मुकाबले में नहीं है। और इसीलिए सुभाष सर हमने आपको पूछा कि क्या ये भी इंपैक्ट है, तो ये नहीं है, पिछले 2 मुकाबले में इंपैक्ट थे। विशाल जी जो हमारे डगआउट पे बैठे एज अ 12th मैन। ये अगली गेंद, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, लॉफ्ट करते हुए गेंद को सीधा सीमा रेखा के नजदीक और सीमा रेखा के बाहर जाते हुए लॉन्ग ऑफ फॉर बीट 6। ये अगली गेंद ऑफ स्टंप के, नहीं तो ये लेग स्टंप के बाहर। जी हाँ, व्हाइट बॉल, व्हाइट बॉल करार की जाएगी इस गेंद पे। वो जो कैच वहां पे उड़ा था लॉन्ग ऑफ पे, उसे पकड़ना जरूरी था। कैचेस विन द मैचेस ऐसा कहा जाता है। पहली गेंद पे आपको विकेट मिले, उसके बाद प्रकाश ने अच्छी गेंदबाजी की, जकड़ के रखा दोनों बैटर्स को, बड़े स्ट्रोक्स नहीं खेलने दिए, हाथ नहीं खोलने दिए। लेकिन अब इस 6 के साथ स्कोर भी आगे बढ़ता हुआ। योगेश अच्छी बैटिंग करनी होगी। अगली गेंद, फिर एक बार बॉल को बस उड़ाया, सही तरीके से टाइम नहीं कर पाए बैकवर्ड पॉइंट पे खिलाड़ी। गेंद की तरफ जाते हुए इस बार गेंद रोल होते हुए, जी हाँ, विकेट कीपर उनके दस्तानों में लग के गेंद सीधा नीचे जमीन पे गिरती हुई। जहां आपको यह रनआउट का विकेट मिल सकता था, वहां विकेट नहीं, आपने एक अतिरिक्त रन दे दिया। अगर जरूरत है, क्योंकि धूप बहुत तेज है, लगभग 4 बज गए और तापमान की ओर अगर हम नजर दौड़ा है तो फिलहाल 39 डिग्री का तापमान बरसता हुआ। रन बने स्कोरबोर्ड पे 48, जीतने के लिए 18 गेंदों में केवल 30 रनों की आवश्यकता है। और केवल क्यों है? क्योंकि शेखर अच्छी बैटिंग कर रहे हैं। जिस इंपैक्ट प्लेयर ने जब इंपैक्ट यूज किया गया था तब इंपैक्ट नहीं दिखाया, लेकिन अब जब वो ऑन फील्ड है, जब वो प्लेइंग 11 में उनको इंक्लूड किया गया, एक अलग कॉन्फिडेंस आपको मिलता है ना कि आप प्लेइंग 11 में खेलते हो, और योगेश के पास वो कॉन्फिडेंस जरूर है। चलिए, बॉलिंग टीम, ज्यादा वक्त नहीं है, 18 गेंदों में अभी भी 30 रनों की आवश्यकता है। जो अच्छा कमबैक करके दिया था गेंदबाजी ट्रैक पे प्रकाश ने, वैसा ही कमबैक करके देना होगा फिलहाल यश को। लेकिन ये जो स्ट्रैटेजी हमने देखी ना मैदान के बाहर से, वो स्ट्रैटेजी बड़ी आ रही है कि यश के खिलाफ अटैक नहीं किया जा रहा, यश को संयमता से खेलने की कोशिश कर रहे हैं। यश के खिलाफ बड़े स्ट्रोक्स नहीं खेल रहे, यश के खिलाफ कोई रिस्क नहीं लिया जा रहा। और यश ही आते हुए गेंदबाजी ट्रैक पे। 3 ओवर में जीतने के लिए अभी भी 30 रनों की आवश्यकता होगी। चलिए बॉलिंग टीम, बहुत ज्यादा वक्त सर आप ले रहे हैं, प्लीज थोड़ा विनती होगा आपसे, इट्स एन हम्बल रिक्वेस्ट। चला मॅच सुरू करूयात। 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे।
हो पहिलाच बॉल बाची हलकीशी कला लागत असताना फ्लाइंग स्लिपवरती खेळाडू आहे आणि मात्र थ्रो नाही झालेला आहे. विकेट किपरही पाहत बसले होते की मात्र इथे फेकी नाही केली पाहिजे, पण कॅच पकडणं गरजेच्या. कॅचेस विन यू द मॅचेस. आतापर्यंत आपण पाहिलं तर लॉंग ऑफ वरती पहिल्या ओव्हरमध्ये 2 कॅचेस, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 कॅच, मग मात्र त्यानंतर याही ओव्हरमध्ये जवळपास आपण 4 ते 5 कॅचेस ड्रॉप केल्यात. मग त्या किती महागात पडणार आहेत. इथे देखील बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल खेळाडू येतोय, प्रयत्न चांगला लाजवाब राहिलाय, पण इथे देखील बॅटची हलकीशी कडा होती. शॉर्ट थर्ड मॅन वरती, शॉर्ट थर्ड मॅन म्हणायला हरकत नाही, तर त्याचबरोबर फ्लाइंग स्लिप वरती खेळाडू आहे. अगदी क्लोजली ही मॅच पाहणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती एकही धाव आली नाहीये, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, म्हणजेच काय तर अजूनही 29 धावेची आवश्यकता आहे. मडवी सर मजा येईल या मॅचला. योगेश शॉकिंग एंड वरती आहे. पुढचा बॉल योगेशनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतोय, आता चूक होत नाहीये. विकेटचं पतन. प्रयत्न केला होता, पुढे सरसवलाय. अगदी लवचिंबकावरती दुसऱ्या लवचिंबकांनी कसा खेचून घ्यावं तसं बॅटरला पुढे सरसावलं होतं, पण विकेट किपर यतीन आहेत, त्यांच्या हाताला बॉल अदळला आणि अदळल्यानंतर सरस जमिनीवरतीच जमीनदोस्त होतोय. चांगली बॉलिंग करतोय यश. पुन्हा एकदा जाणला जातो या बॉलिंग साठी आणि आताही तशीच बॉलिंग यश करतोय. 18 मध्ये फक्त 30 हव्या होत्या. बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटलं सहज जिंकतेल, पण सहज इथे काही होत नाही. ही सह्याद्री प्रीमियर लीग आहे, इथे सहजतेने काही मिळत नाहीये तुम्हाला. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. पुढचाही बॉल, आणखी एक चांगला यॉर्कर टाकलाय. खोल टप्प्याचा बॉल आहे, फॉलो थ्रू मध्ये आलाय, फेकी नाही केली आहे. डॉट बॉल महत्वाचा आहे. मी म्हंटल होतं डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला वाढवावा लागेल, रिस्क घ्यावी लागेल, रिस्क मध्ये रिवॉर्ड मिळतील. घेतलीये रिस्क घेतलीये, फुलरलँडच्या बॉलिंगची रिस्क घेतलीये आणि त्या रिस्क मध्ये रिवॉर्डही मिळत आहेत. सातत्याने फुलरलँडची बॉलिंग केली जाते. आणखी एक डॉट बॉल महत्वाचं राहिलं ना या ओव्हरमध्ये. आतापर्यंत फक्त 1च रन दिली आहे, 5 बॉल टाकल्यात आणि शेवटचा बॉल, 1 विकेटही आहे. पुढचा बॉल इथे देखील अगदी समोरच खेळले होते. व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाडीच लॉंग ऑफरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, 1 कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहे, बॉल अदळतोय पहिल्या बाउन्स वरती, 2 रन कंप्लीट होत आहेत. अशाच प्रकारे मॅच अगदी डोलामान परिस्थितीमध्ये आलेली आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावेची आवश्यकता असेल. मॅच अजूनही निघू शकते. मनीष सर, एकंदरीत दोन्ही टीम साठी समसमान संधी आपल्याला पाहायला मिळते आणि एका बाजूने टीम मोरसेडे जोरला होते, दुसऱ्या बाजूने मराठा योद्धा. दोन्ही टीम मध्ये एक मॅच ऑलरेडी झालेली आहे आणि एका मॅच मध्ये मराठा योद्धा टीमने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला. आताही संधी मराठा योद्धाला जास्त आहे, परंतु अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी जर या दरम्यान झाली तर कदाचित मोरसेडे टीम इथून कमबॅक करू शकते. अगदी बरोबर म्हटलात ना सर, पण जर आपण उल्लेख केला दोन्ही टीम्स
त्यांच्यासाठी मॅच ऑन आहे. 12 बॉल 27 धावेची आवश्यकता आहे. जर तुम्ही बॅटिंग टीमचे चाहते असाल तर तुम्हाला एखाद दुसरा षटकार हवाय जो मॅच मध्ये सहज कमबॅक करून देईल. तुम्ही जर बॉलिंग टीमचे चाहते असाल तर तुम्हाला बॉलिंग ट्रॅक वरती यतीन सारखा गोलंदाज हवाय आणि तोही आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, कारण यतीन देखील एक मोठं नाव राहिलं या संघामध्ये. अष्टपैलू खेळ, बॅटिंगही लाजवाब करतो, बॉलिंगही चांगली करतोय आणि मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्येही तिथे चांगलं काम केलं होतं. 12 बॉल 27 धावेचा बचाव करायचा आहे तर डॉट बॉल यशनी जे केलं ते करावं लागेल. यतीनने पहिल्या मॅच मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. 3 विकेट्स पहिल्या ओव्हरमध्ये त्याने मिळवले होते. मराठा योद्धाच्याच विरुद्ध तो सामना या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला होता. आता कदाचित त्या बॉलिंग स्पेलची पुन्हा आवश्यकता यतीन कडून भासते टीम मोरसडेल. आणि चला थोडं फास्ट खेळा, आपण जरा स्लो झाला गेम, पंच विनंती आहे. हा पहिलाच बॉल लोअर फुल टॉसचा बॉल आहे आणि या बॉल वरती देखील नक्की स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. 1 रन कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी इथे परतावा लागेल. परतलेत, धावलेत, चित्याच्या वेगाने धावलेत आणि 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. चपळाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावीच लागणार आहे, कारण की तुमच्यासाठी प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. मोठे फटके येत नाहीये त्याची संपूर्ण जाणीव बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 100% धावून धावा काढाव्याच लागतील. इथे देखील आपण पाहिलं तर शॉर्ट बॉलचा वापर केला होता. पटकी हुई गेंद थी और जी हाँ, हमें ये लगा ही था कि ये अंपायर के पास जाएंगे, पूछा जाएगा ये सवाल, क्योंकि ये सवाल पूछना भी जरूरी है. आपके पास रिव्यू है और जब मैचेस इतनी क्लोज हो जाती है जहां 1-1 रन के लिए आपको फाइट करना पड़ता है, तो मडवी सर यहाँ पे ये सवाल पूछना भी जायज है. आपके पास, आपको अधिकार है, आपको हक है, तो आपके अधिकार का इस्तेमाल करना भी आप बेहद ही जायज है. नाही, आपल्याला ऑप्शन भेटला आणि त्या ऑप्शनचा निश्चितपणे यावेळी उपयोग करावाच मित्र म्हणेन, कारण आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. चांगलं चांगलं कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात सानवी 11 मोरसडी टीमचे खेळाडू. शॉर्ट बॉल ऑन साइडला, फुल पॉवरफुल, डिलाइटफुल अँड इट्स अ ह्यूज सिक्सर. में खड़े रहना आखिर तक जरूरी है. पटकी हुई गेंद, उसको सही मायने में एक पटका हुआ शॉट सीधे सीमा रेखा के बाहर. अगली गेंद एक और मर्तबा बल्ले को चला है, लेकिन इस बार गति में थोड़ा सा परिवर्तन करते हुए खिलाड़ी दूर से आते हुए काउ कॉर्नर से आके यहाँ पे 2 रन कंप्लीट करे जाएंगे. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, दिलों की धड़कन को तेज करने वाला यह स्कोर इस बार, और जीतने के लिए चाहिए होंगे अभी भी 17 रनों की आवश्यकता है. गेंदे बची है 8, जीतने के लिए चाहिए 17. हे 2 बॉल फार इम्पॉर्टंट असतील या मॅच मध्ये. मॅचचा रिझल्ट या 2 बॉल वरती लपला आणि जर इथे मोठा फटका आला तर कदाचित सामना बदलेल आणि इथून जर सिंगल डबल येत राहिले तर त्याचा फार काही इफेक्ट सेकंड या शेवटच्या ओव्हरवरती होईल असं जाणवत नाहीये. बढ़िया बताया सर आपने, जिस तरीके से यहाँ पे सिंगल डबल लेने की कोशिश कर रहे हैं, लेकिन उसी के साथ जब आप सिंगल डबल ले रहे हो और शेखर की तारीफ करनी होगी, उनके स्टैमिना की भी तारीफ करनी होगी. 6 ओवर का मैच है, 5वां ओवर लगभग समाप्त होने के कगार पर है. पहली गेंद से बंदे ने अटैक करना शुरू किया और जब जरूरत थी टीम की कि थोड़ा संयम के साथ खेलना है, संयम भी दिखाते हुए बैक टू बैक 2 रन दौड़ के निकाले. ये अगली गेंद, चेंज ऑफ पेस, फिर एक मरतबा चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन करते हुए वही खिलाड़ी के पास गेंद, इस बार केवल सिंगल लिया जाएगा और उसके पीछे का कारण है दैट्स द लास्ट बॉल ऑफ द ओवर. आखिरी गेंद इस ओवर की थी. अब जीतने के लिए 6 गेंदों का खेल बचा है और 6 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता होगी. मजा आने वाला इस मुकाबले में. चलिए बैटिंग टीम, अगर शेखर को आवश्यकता होगी तो प्लीज पानी ले जाइए, लेकिन बॉलिंग टीम आपसे गुजारिश होगी, आपके पास केवल 4 मिनट का समय बचा है. उस 4 मिनट के समय में पहला 1 मिनट अगर आपको टीम मीटिंग कॉल करनी यू कैन डू इट, लेकिन बचे हुए 4 मिनट में आपको 6 की 6 गेंदें डिलीवर करना जरूरी होगा. हर्षद जी क्या कहना चाहोगे? सुबह से बढ़िया मुकाबले आते हुए और 6 गेंदों में 14 चाहिए, आपका प्रेडिक्शन क्या है? ना अजूनही सामना बरोबरीत आहे. कोणत्याही टीमच्या बाजूने एकतर्फी निकाल लावणं आता सध्या उचित राहणार नाही, कारण की जर आपण इथून जर सामना प्रेडिक्ट केला ना तर कदाचित आपल्या प्रेडिक्शनला तो धक्का लागेल, कारण आपण जर म्हटलं धावा होणार नाहीत
तर दुसऱ्या बाजूने धावा झाल्या तर तिथूनही आपण रॉंग ठरू शकतो. त्यामुळे क्रिकेट ऑलवेज आपण अंदाज लावू शकतो, परंतु तुम्ही त्याचा निकाल देऊ शकत नाही कोणत्याच बॉलवरती. बराबर कहा सर आपने, लेकिन एक चीज मैं आपसे पूछना चाहूंगा कि क्या यहाँ पे सिक्सर अलर्ट है या यहाँ पे विकेट अलर्ट है? नाही, तेही आपल्याला डिपेंड करतं सिच्युएशन वरती, कारण षटकार चौकार हा नशिबाचा पार्ट आहे आणि हेच पाहिजे खरं तर. अपेक्षित तेच असेल. प्रत्येकाला असंच वाटतं की फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटेल की आमच्यासाठी विकेट डॉट बॉल येणं फार महत्वाचं, आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटत असेल की एक मोठा फटका यावा म्हणजे मॅच क्लोज येईल. बढ़िया सर, सही मायने में एक कमेंटेटर को इसी तरीके से मैच को बनाना होता है, क्योंकि बड़े बड़े कमेंटेटर से मैंने जब उनसे सलाह मांगी तो उन्होंने मुझे यही कहा कि कमेंटेटर इज ऑलवेज अ न्यूट्रल पर्सन. उन्हें हमेशा न्यूट्रल रहना होता है, ना किसी गेंदबाज की साइड लेनी है ना किसी बल्लेबाज की साइड लेनी है. और हर्षद जी, आप तो गए 10 सालों से ज्यादा कमेंट्री करते हुए, आपका अनुभव भी तगड़ा है. 6 गेंदों में फिलहाल तगड़ी है मैच मैदान के अंदर. 6 गेंदों में फिलहाल जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता होगी और प्रथमेश के हाथ में गेंद. स्ट्राइकिंग एंड पे शेखर. और ये पहली गेंद, और इस पहली गेंद पे अंपायर से अपील करते हुए तेज लाउड लाउड अपील, और अंपायर की उंगली खड़ी, यानी कि प्रथमेश की निकल पड़ी. क्योंकि शेखर आउट होते हुए, शेखर इस टीम की दिल थी, धड़कन थी, जान थी, और वो भी आउट होते हुए अच्छा खेल रहे थे. लेकिन अगर शेखर की बैटिंग अच्छी लगी हो तो एक बार तालियां उनके लिए जोरदार बजनी चाहिए. बढ़िया बैटिंग शेखर, लेकिन आखिर तक नहीं खेल पाए. 5 गेंदों में अभी भी 14 चाहिए सर. प्राइजिंग विकेट आहे आताच्या घडीला, कारण की ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण सानवी 11 मोरसाठी टीम होती, ती विकेट या क्षणाला मिळाली आहे ज्या क्षणाला त्यांना गरज आहे की इथे बाकीची विकेट नसती मिळाली तरी चालली असती, शेखरची विकेट पाहिजे होती. आणि आता मॅच वरती एक चांगली पकड निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. बराबर सा कहा सर आपने, क्योंकि शेखर प्रिडिक्ट कर सकते थे. शेखर के पास वो क्षमता थी, वो स्किल्स थे, वो टेम्परामेंट थी और वो टैलेंट भी था. भरसक टैलेंट के साथ भरा हुआ खिलाड़ी. लेकिन जो बीत गया वो बात गई जो बीत गया, लेकिन अब यहां से जो बचा है वहां से लड़ना तो होगा ना. 5 गेंदों में 14 रनों की आवश्यकता है. नए बैटर मैदान के अंदर आते हुए योगेश आते हुए. योगेश की पहली गेंद, शॉट, जहां पे सिक्सर चाहिए थे वहां विकेट. एक और विकेट, यानी कि प्रथमेश को मिलती हुई बैक टू बैक सफलता है. नाही, कारण लास्ट मोमेंटला अटॅक करण्यासाठी मैदानामध्ये येतो ना, तेव्हा त्याच्या बॅटिंग मध्ये तो कॉन्फिडन्स दिसून येत नाही जो सुरुवातीमध्ये असायला पाहिजे. त्यामुळे कदाचित अशा घटना घडतात आणि त्याचा रिझल्ट आपण पाहिला की सेकंड बॉलवरती नवीन आलेला बॅट्समन प्रेशर मध्ये आउट झालाय. लेकिन अब तक इस टूर्नामेंट में जो कारनामा केवल एक गेंदबाज ने किया, क्या अब प्रथमेश कर पाएंगे विकेट हैट्रिक? क्या वो ले पाएंगे? 2 गेंदों में 2 सफलता उन्हें मिली है, लेकिन अभी भी मैच दूर नहीं है. नए बैटर सागर, अगर सागर ने एक गेंद लॉफ की, एक गेंद पे 6 आया तो मैच में फिर एक मर्तबा ट्विस्ट आ सकता है. लेकिन हैट्रिक की गेंद, हैट्रिक गेंद आड़े बल्ले से खेला, अंपायर को अपील करते हुए. ये देखिए, इसे तो कहते हैं ना एडी चोटी का दम लगा दीजिए अपने बॉलर के लिए, लेकिन नहीं लगा. ना गेंद बैट को छूबी, ना गेंद कहीं और छूबी, गेंद सीधा जाके यतीन के दस्तानों में. 3 गेंदों में जीतने के लिए अभी भी 14 चाहिए. यहां से एक बड़ा स्ट्रोक लगाना होगा हर्षद जी. अपील रास्त होती, कारण पंचांवरती एक दबाव टाकण्याचा प्रयत्न खूप चांगल्या रीतीने विकेट किपरच्या माध्यमातून झालेला दिसला. इथे देखील पहा, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल जागच्या जागी थांबला. आणि काय मात्र या ठिकाणी घडते असं तर उलगडा होईलच. जी हां, असं काही घडतंय जे कधी आपण पाहिलेलं नाहीये.
प्रथमेश बॉलिंग ट्रैक वरती है, पहली 2 गेंदों में 2 विकेट, फिर दोनों गेंदें बिंदी डाली है। अब क्या प्रथमेश एक और बिंदी गेंद डाल के हमारे दिलों की धड़कन बढ़ाएंगे? क्या इस टूर्नामेंट की पहली मेडन ओवर हमें देखने मिलेगी, जहां अटकलें लगाई जा रही थी कि शेखर 2 या 3 गेंदों में मैच समाप्त कर देगा, लेकिन यह प्रिडिक्शन का खेल रहा है ना सर, ये राजा मौली के पिक्चर जैसा ही होता है, कभी यहां कभी वहां, कब कौन सा ट्विस्ट टर्न आ जाएगा ये हमें नहीं पता। 2 गेंदों में जीतने के लिए 14 चाहिए, लेकिन प्रथमेश ने अब तक एक भी रन नहीं दिया है। ये अगली गेंद, गेंद को उड़ाया, गेंद हवा में, रन जी हां मिल जाएगा। सपने सपने देखना चाहिए, लेकिन सपने कभी पूरे होते हैं, कभी अधूरे रह जाते हैं। लेकिन प्रथमेश को पता है, मैंने कल रात को सोते हुए एक सपना देखा था कि सह्याद्री प्रीमियर लीग में मेरे एक टीम का क्वालिफिकेशन मेरे गेंदबाजी की वजह से होगा, मेरे माध्यम से किया जाएगा। जरूर ना विकेट हैट्रिक मिली, ना उन्हें मेडन का वो इनाम मिला, ना वो किताब मिला, लेकिन उससे बड़ा क्या है, उससे बड़ी है टीम की जीत। आखिरी गेंद जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता। क्या गेंदबाजी की है प्रथमेश ने, बढ़िया। याला म्हणतात सो सोनार की एक लोहार की, कारण एक सामना तुमच्या बाजूने, दुसरा सामना आमच्या बाजूने। आणि खरं पाहता मनीष सर, यामध्ये केवळ बदलाची भावना नव्हती, तर स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती, आणि ते सध्या तरी विकासजी हुतेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलं, आणि जवळजवळ सुपर 10च्या दरवाजात येऊन उभे राहिलेले आहेत। जी हां, मस्तक पे दस्तक दे रहे हैं फिलहाल। एक गेंद में जीतने के लिए 12 चाहिए, जो कि क्रिकेट की टर्म्स में नामुमकिन है। बढ़िया गेंद, इस तरह ये गेंद चली जाए या ना जाए फर्क नहीं पड़ता, लेकिन सुपर 10 में शामिल होने वाली एक और टीम हमें मिल चुकी है। प्रथमेश के बलबूते टीम ने जीता ये सामना, और उसी के साथ प्रथमेश को 1000 रुपए की इनामी राशि देते हुए योगेश दादा यांच्याकडून टीमचे ओनर आहेत, आणि त्यांच्याकडून हे 1000 रुपयांचे कॅश प्राइज या ठिकाणी मात्र प्रथमेशच्या गोलंदाजीसाठी आलेले आहेत। त्याची गोलंदाजी फार भन्नाट राहिली, आणि सुपर 10 मध्ये पोहोचल्यामुळे काहीतरी आशा जिवंत राहिल्यात आमच्या स्पर्धेतल्या, ही भावना या ठिकाणी मात्र जिवंत ठेवली, आणि त्यामुळे ते सामनावीर आपण लवकर डिक्लेअर करूया। म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कौशिक ठरलाय सामनावीराचा मानकरी, मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। थैंक यू सो मच, थैंक यू हर्षद सर, थैंक यू सो मच। बढ़ते मॅन ऑफ द मॅच की ओर। चला कौशिक, तुम्हाला विनंती असेल आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घ्या, आपल्या हक्काचं हे किताब आहे, त्यासोबतच एक वॉचही तुम्हाला मिळणार आहे, रिस्ट वॉच, आणि मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी जी सह्याद्री प्रीमियर लीगची। मग मात्र तुम्ही जेव्हा घरी जाल, ही ट्रॉफी घेऊन जाल, तेव्हा घरातलेही विचारतील, बाळा गेला सुट्टी काढलीस हरकत नाहीये, पण जे खेळलास ते आम्ही पाहिलं आणि ते पाहतच राहिलो। थँक्यू, वेल प्लेड कौशिक। या जुने जाणकार खेळाडू आहेत, आणि उतेकर साहेब आपल्याला विनंती आहे, आपण आपल्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत। तानाजी माळुसरे साहेब